ही कुत्री मांजरी आता आम्हाला घाबरवायला लागलेत। या तालुक्यात दोनच राजे आहेत, एक म्हणजे गणपतराव देशमुख आणि दुसरा म्हणजे शहाजी बापू पाटील। होय, ज्या शहाजी बापूंना कॅन्सर होण्यामागे भारतीय जनता पक्ष कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप केला होता, त्याच शहाजी बापूंचं हे विधान आहे आणि तेच आता भाजपला भेटणार आहेत। कारण स्पष्ट आहे, ज्या भाजपनं शहाजी पाटील यांना एकाकी पाडले त्याच भाजपचं चिन्ह सांगोला मतदारसंघातून अर्थात सांगोला नगरपालिकेतून स्थानिक निवडणुकीतून अक्षरशः गायब झाल्यासारखं दिसते। नेमकं कारण काय होतं? पाटील खरंच पुन्हा प्लसमध्ये आलेत का? आणि यामुळेच भाजपची सांगोला नगरपालिकेत अडचण वाढली आहे का? या बदलत्या समीकरणांची वास्तविक कारणं, राजकीय हालचाली आणि पुढचे परिणाम काय असू शकतात, या सगळ्यावरच आता चर्चा रंगते आणि याच विषयावर आपण सविस्तर बोलणार आहोत। नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत। सांगोला निवडणुकीत शेकाप आणि दीपक पाटील गट यांच्यासोबत आघाडी केल्यामुळे भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना कमळ चिन्हाऐवजी अपक्षांचे चिन्ह मिळालेत आणि दुसरीकडे शहाजी बापू यांचे उमेदवार मात्र धनुष्यबाण चिन्हावर लढतात। सांगोला शेतकरी कामगार पक्ष, भाजप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांची आघाडी। नगराध्यक्ष पद जरी चिन्हावर असलं तरी इतर ठिकाणी मात्र ऐनवेळी आघाडी झाल्यानं प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळे चिन्ह मिळाले आणि कमाल म्हणजे भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या पत्नी यांना नगरसेवक पदासाठी कमळ चिन्हाऐवजी पांगुळगाडा हे चिन्ह घेऊन लढवायची वेळ आली आहे। म्हणजे सुरुवातीला सांगोला शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना स्वबळाचा नारा देत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले होते, पण शेकापनं मारुती बनकर यांना उमेदवारी दिली होती, तर शिंदेच्या शिवसेनेनं माजी नगराध्यक्ष राणी माने यांचे पती आनंदा माने यांना उमेदवारी दिली। पण भाजपला नगराध्यक्ष पदासाठी तुल्यबळ उमेदवार मिळत नव्हता। त्यात पालकमंत्री जयकुमार गोरेंनी एक राजकीय खेळी केली। शेकापचे उमेदवार मारुती बनकर यांचा भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं। त्यानंतर शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भाजपला कुठलाही विरोध दर्शवला नाही, थेट शेकापनं भाजपला पाठिंबा दिला। ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवणारे माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही भाजपला पाठिंबा दिला। त्यामुळे झालं काय, तर शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात भाजपाने स्थानिक विरोधक एकत्र केले आणि त्यावेळी शहाजी बापू यांना भाजपने ऑफर देत उपनगराध्यक्ष पद आणि काही नगरसेवक होण्याची ऑफर दिली, पण शहाजी बापू यांनी त्याला नकार देत शिवसेना पक्षाचं पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। पण सुरुवातीला शहाजी बापू यांच्यात हतबलता जास्त दिसून येत होती। त्यातच सांगोल्याच्या भर चौकात पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात पालकमंत्री गोरे यांनी एक वाक्य बोलले आणि यामुळे शिवसेना कमालीची संतप्त झाली। काय म्हणाले पालकमंत्री गोरे? सांगते, मी मदत केली नसती तर बाबासाहेब देशमुख आमदार झालेच नसते। याचाच अर्थ काय, तर शहाजी बापू यांच्या विरोधात निवडणूक लढवताना बाबासाहेब देशमुखांना भाजपनं विधानसभेत मदत केली होती आणि या एका वाक्यामुळे शहाजी बापू यांनी आक्रमक होत भाजपला आव्हान देताना देशमुख यांनाही खडे बोल सुनावलेत। जयकुमार गोरे, तुमचे पैसे शेकापला पोहोचले, तेथून ते पैसे जवळाला दीपक साळुंखे यांच्याकडे कसं गेलेत हे मला माहितीये, कुणी पैसे पोहोचवले हेही माहितीये, असा आरोप शहाजी बापूंनी केला। त्याचबरोबर त्यांनी गोरे आणि देशमुख या दोघांनाही आता आव्हान दिले, ही लढणारी अवलाद आहे, पैशावर तालुका विकत घेऊन जायचा नाद करू नका। मला महाराष्ट्र घाबरतो, आता मलाही कुत्री मांजरं घाबरवायला लागलेत। या तालुक्यात दोनच राजे आहेत, एक म्हणजे गणपतराव देशमुख आणि दुसरा तो म्हणजे शहाजी बापू। आता गणपतराव देशमुख यांच्या समाधीला पूजण्याचा अधिकार यांचा नाही। खरं तर सांगोल्यात एकटं पडलेल्या शहाजी बापूंना आता जानकर यांची साथ मिळाली। त्यांनी यावेळी गोरे आणि भाजप यांच्यावर जोरदार आरोप केले। कोणी? तर जानकरांनी। जानकर म्हणाले, ज्यांनी ज्यांनी भाजपला मदत केली त्या सर्वांना भाजपनं असंच केले, आधी मला केलं, त्यानंतर शहाजी बापू पाटील आणि आता बाबासाहेब देशमुख यांनाही। आता एवढ्यावर ते गप्प बसत नाहीत। अशा तिखट शब्दात आमदार उत्तम जानकर यांनी नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरेंवर हल्लाबोल केला। जानकर यांनी बापूंना पाठिंबा दिल्यामुळे बापू प्लसमध्ये झालेत, तर फडणवीस यांना आता आपली ताकद दाखवून देण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या आघाड्यांमुळे भाजप चांगलीच अडचणीत आली। अनेक ठिकाणी चुकीची आणि बेताल वक्तव्य करत गोरे यांनी आता विरोधकांना आयती संधी दिली आहे। देशमुख यांना विधानसभेत मदत केल्याचं गोरे यांनी सांगितल्यामुळं आता जी काय सहानुभूती होती ती शहाजी बापू यांच्याकडे झुकली आहे, कारण लोकसभेवेळी भाजपचं काम केल्यामुळे आपला कॅन्सर दुणावला हा एक पिल्लू सोडून त्यांनी सहानुभूती मिळवली आणि आता गोरेंचं हे विधान, त्यामुळे ही सहानुभूती डबल झाली आहे। आता बघा,
सांगोला नगर परिषदेसाठी भाजपने केलेली आघाडीची खेळी आता स्वतःच त्यांच्या अंगलट आली आहे. याला कारणीभूत ठरली आहे ती म्हणजे चिन्ह. शिवसेनेला धनुष्यबाण हे मूळ व ओळखणं सोपं चिन्ह मिळाल्याने आता शहाजी बापू यांच्या पॅनलला मोठा फायदा होईल असं बोललं जाते. पक्षाची परंपरा आणि चिन्हाची ओळख मतदारांना सहज पटते, त्यामुळे शिवसेना उमेदवार आता आत्मविश्वासानं रिंगणात उतरणार हे स्पष्ट आहे. आणि सगळ्याच जागांवर एकच चिन्ह देण्याचा निर्णय या त्यांच्या संघटितपणाचं द्योतक ठरतो. त्यामुळे क्रॉस वोटिंगचा धोका कमी झालाय आणि मतदारांमध्ये शिवसेना एकसंध असा संदेश पोहोचलाय. तसेच धनुष्यबाणावर लढणाऱ्या सर्व उमेदवारांची नावं निश्चित झाल्यात, त्यामुळे प्रचारालाही वेग आलाय. मात्र भाजपच्या गोटात वेगवेगळी चर्चा आहे. सच्चे कमळप्रेमी नक्की आहेत कुठं राहतील हा प्रश्न आता जोर धरतोय, कारण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सोडल्यास कमळ चिन्ह गायब झाले. सांगोला तालुका आणि शहरात भाजपची संघटनात्मक ताकद परंपरेनं तशी कमीच आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या नेतृत्वावर अवलंबून राहणारा हा पक्ष स्थानिक मतदारांची नवे संवाद उभं करताना कशी ताकद दाखवेल याकडे आता विशेष लक्ष आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून फक्त कमळ चिन्हावर लढण्याचा निर्णय मोठा धोरणात्मक मानला जातोय, पण पॅनल नाहीये. फक्त नगराध्यक्ष पदावर कमळ अशा परिस्थितीत पॅनल चिन्ह मतदारांच्या मनात रुजवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. अल्पावधीत मतदारांपर्यंत चिन्हाची ओळख पोहोचवणं हे आव्हान ठरणार आहे. अपक्ष म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे, कारण प्रचार 30 तारखेला संपणार आहे. खूप कमी वेळ प्रचारासाठी राहिलाय. म्हणजे अगोदर कमळ घेऊन जाणारी भाजप शहाजी बापू यांना अडकवण्यासाठी लावलेल्या जाळ्यात आता स्वतःच अडकली की काय असा प्रश्न निर्माण होतोय. काठावर असलेले मतदार, असंतुष्ट कार्यकर्ते, अपक्षांचं समीकरण यामुळे ही निवडणूक अधिकच अनपेक्षित बनली आहे भारतीय जनता पक्षासाठी. सांगोल्यात भाजप जिल्हाध्यक्षांच्या पत्नीला पांगुळगडा हे चिन्ह भेटल्यामुळं सांगोला निवडणुकीत भाजप पांगळे होणार नाही ना, की त्याच पांगुळगडाचा वापर करून नगर परिषद काबीज करणार हे आता 3 डिसेंबरला येणाऱ्या निकालावेळी स्पष्ट होणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, शहाजी बापू पाटील एकटे भाजपला भिडू शकतील का? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.